आणि फायनली आपण आता पोचलेलो आहोत आपल्या ज्या हिडन वॉटरफॉल कडे. आम्ही वरच्या दिशेने आलोय खाली. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग जो आपला मी बऱ्याच वेळानंतर शूट करतोय. तर आपल्या या आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत प्रणय असणार आहे. मी मुलुंडला आलो आहे, तर आपल्यासोबत या व्लॉगमध्ये प्रणय पण आहे. थंबनेल बघून तुम्ही कळलंच असेल की आपण कुठे चाललो आहे. तर आम्ही आज चाललो आहोत जो ठाण्यामधील एक हिडन प्लेस आहे जिथे प्रणय जाऊन आला होता. तर चला आता जास्त वेळ नको घालूया आणि व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्हाला तिकडे जर जायचं असेल तर आपण बाय रूट कसं जायचं ते आपण दाखवणार आहोत. तर चला तर मग जास्त वेळ नको घालूयात, तर पुढे भेटूया. आणि हा आपला मुलुंडचा LBS रोड आहे जो ठाणा चेकनाकापर्यंत जातो. तर आपल्याला आता चेकनाक्यापर्यंत जायचं आहे आणि मग तिथून तीनाथ नाक्यावरून लेफ्ट मारायचं आहे. सरळ सरळच जायचं आहे, कुठे वळायचं नाही आहे. मुलुंडचा चेकनाका आहे, म्हणजे इथून मुलुंड आणि या साईडला ठाण्याची हद्द लागलेली आहे. आता इथून पण आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. सरळ जाऊन मग तीनाथ नाका येईल आता पुढे आणि तीनाथ नाक्यावरून लेफ्ट मारून सरळ आपल्याला घोडबंदर रोडला जायचं आहे. आणि जोपर्यंत वाघभिळ येत नाही, वाघभिळच्या इथे एक लेफ्ट साईडला डीमार्ट आहे, त्या डीमार्टच्या बाजूचाच अगदी लेफ्ट आहे. आता व्हिडिओत तुम्हाला बघा पुढे दिसेलच. हा तीनाथ नाक्याचा सिग्नल आहे. हा आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आता, जो घोडबंदर रोडला जातो सरळ. हा आपल्याला लेफ्ट मारायचा आहे घोडबंदरला जो जातो आणि तो त्या साईडला जातो हा नाशिक. हे बघा, हे डीमार्ट आहे इथे आणि हा डीमार्टच्या बाजूला जो रोड जातो इथून आपल्याला सरळ सरळ आतमध्ये जायचं आता, एकदम सरळ सरळ. हे 2 फाटे फुटतात, यापैकी आपल्याला उजवीकडेच वळायचं. उजव्या साईडला जो रस्ता जातो ना त्याच रस्त्याने यायचं. हा ब्रिज लागेल एक छोटासा. इथून आता हा लेफ्ट मारायचा आहे पुन्हा आणि हा इकडे लास्टला डेड एंड आहे, इथून लेफ्ट मारायचा आहे. हे इथे आपल्याला हा बघा, हे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ना, इथून जायला रस्ता आहे, बाहेरच गाडी आपल्याला पार्क करायला लागेल. तर हा समोर रस्ता बघताय तुम्ही, हे इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि हे मागचा जो मी म्हटलं मागून आपण आलोय आणि हा आता सरळ रस्ता चाललाय. तर आपल्यासोबत प्रणय, मला वाटतं आम्ही लास्ट टाइम आलो होतो पण यार त्या दिवशी गटारी होती, त्यामुळे मला वाटतं तिथे एक फॉरेस्टचा माणूस बसवला होता, तर त्यामुळे म्हणजे पूर्णपणे बंद केलं होतं त्या दिवशी संडेला. चला आता बघूया, होपफुली जर आता चालू असेल तर आपल्याला वरती जायला मिळेल. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि जर कोणी नवीन आपला व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे इथे ते चिरमादेवीचं मंदिर आहे, चिरमादेवी वॉटरफॉल. आणि आपला प्रणय आणि मला वाटतं अमित आले होते. आम्ही लास्ट टाइम पूर्ण बाईक घेऊन आलेलो इथे, आता रस्ता बंद केला तो बाईक. तर एंड पर्यंत बाईक घेऊन आले, एंड पर्यंत जाते पण आता बघूया. पूर्ण बाईक घेऊन आले. अरे यार, इथे ही आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे रस्ता खूप कठीण आहे इकडे जायचा. आता काय बाईक आपल्याला मागेच लावायला लागेल. प्रणय बघा आता कसा येतोय पाण्याबिण्यातून
आणि ही आहे पावसाळ्यातली जी आपल्या निसर्गाची सुंदरता. खरंच खूप पीसफुल असं इथे वातावरण आहे. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही, इकडे तर हा आपला म्हणजे बिल्डिंग्स आणि सगळा, त्याच्या बाजूला हे डोंगर आणि खूप छान असं वातावरण. इथे हे वडाचं झाड आहे आणि इथून हा एंट्रन्स आहे. आणि चला तर आता आपण इथून आपल्या ट्रेकला सुरुवात होते. लेट्स गो. आणि बघूया आता, तुम्ही समोर बघा, आता तुमच्या दिसेलच काय जंगल आहे. आणि वाव, त्याला पण पुढे जायचे. आता आपला इथून ट्रेकला सुरू. प्रणय, हा किती वेळाचा ट्रेक आहे रे? 20 मिनिटं. 20 ते 25 मिनिटं जास्तीत जास्त. आणि हा पहिलाच वॉटर क्रॉसिंग आता आपण करतोय. तर पहिलाच वॉटर क्रॉसिंग आपण केलेला आहे आणि छोटा होता. तर आता आपण वरती जाऊया. आता इथून थोडा चढावाला सुरुवात झाली आहे आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आगे पकड. चालू आहे रे. होय. चला आता आपण हळूहळू वरती जाऊया. चढाव आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे पण काही माणसं थांबली आहेत. चला आपण आता वरतीच भेटूया. लेट्स गो. आणि मस्त घनदाट जंगल आहे. वाव. हा, सांभाळून, कारण अशा टाईमला आपल्याला पायात शूज असणं गरजेचं आहे. अरे यार, प्रणयात शॉर्ट्स घालून आलाय. फुल पॅन्ट असेल तर आपल्याला काय, म्हणजे ही काटेरी झाडं वगैरे आजूबाजूला असतात किंवा काही काही वनस्पतींनी आपल्या पायाला घासल्यामुळे खाज वगैरे येते. तर त्यामुळे हा, चला. शपथ भाई, अजून किती आहे? खाली बघूया इथे. चल, या साईडला तर काय काय माहिती. इथे वर. अच्छा, हे आहे. नाही, पुढे वरती पण आहे. वरती जाऊ. पण तिथे कसं जायचं? हा आहे बघ ना. चल, वरती पण आहे. इथून थोडा हळूहळू खालती उतरायचं आपल्याला. जागा आहे का रे जायला? आणि हा बघा, हा इथला हा जो व्ह्यू आहे. आणि प्रणय पोचलाय खालती. आता मलाही हळूहळू जायचं आहे. एकदम हळूहळू आपल्याला अशा ठिकाणी येताना स्वतःची काळजी घेऊन उतरायचं आहे. आणि इथे जो पाण्याचा आवाज येतो, हा बघा, हा इथे आहे तो मेन वॉटरफॉल. वाह, आहे ना जागा उतरायला? प्रणय, काय रे? चला. आणि फायनली आपण आता पोचलेलो आहोत आपल्या ज्या हिडन वॉटरफॉल कडे. आम्ही वरच्या दिशेने आलोय खाली. इथे प्रणय चाललाय भाई आरामात.
आता आतमध्ये जातोय आणि इथे जास्त पाणी नाही आहे, कमरे एवढं आहे. इथे आता आपल्यासोबत वाघबीळचे 2 मुलं आपल्याला इथे आले. तर हा आहे वॉटरफॉल. भाई भाई सब्सक्राइब करिए चैनल को, आगे बढ़ाइए. आम्ही पण चाललो आतमध्ये. चलो. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, फुल सपोर्ट करा, आम्ही सपोर्ट आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, की अशा काही प्लेसेस वरती म्हणजे फुल सेफ प्लेस आहे आणि फॅमिली सोबत पण तुम्ही येऊ शकता. फुल एकदम कमरेपर्यंतच पाणी आहे इथे. छान वॉटरफॉल आहे. आम्ही वरती पण जाणार होतो, पण आपण नेक्स्ट टाइम वरची जागा एक्सप्लोअर करू. आता लेट झालाय. आणि हे बघा या ठिकाणी हे असा कचरा करतात यार. निसर्गाला स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे यार. प्लीज जर कृपया नेक्स्ट टाइम या जागी कोणी येत असतील, हे बघा प्लास्टिकच्या बॉटल्स देन काय यार, सांगायचं एवढंच आहे की आपण आपला निसर्गाची स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. एवढा छान स्पॉट आहे हा इथे, तर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. तर कृपया कोणी जर बॉटल्स आणि बाकीच्या गोष्टी जर आणत असतील तर प्लीज आपल्या सोबतच घेऊन जा. इथे कचरा करू नका. चला आता आपण इथून निघतोय. खरंच खूप छान प्लेस आहे आणि सेफ असा वॉटरफॉल आहे हा. आता आम्ही जाताना या पर्यामधून चाललोय. मगाशी आपण इथून वरून जात होतो त्या साईडला, आता आपण इथून चढून रिटर्न जातोय. तर चला मित्रांनो, आत्ताच आम्ही ही इथली जागा एक्सप्लोअर केली. हा जो ठाण्यातला चिरमादेवी वॉटरफॉल आहे. तर प्रणय कसा वाटला? आपण मी तर पहिला पण आलेलो आहे. हा, बट मी बघितला नव्हता, तर म्हटलं चल यार बघून येऊया काय आहे. आणि मुंबईतील सगळ्यात अजून एक जे मला वाटतं मुलुंड, ठाणे, देन जवळपास कुठे इथेच राहणाऱ्या भाईंदर विरारवाल्यांसाठी पण म्हणजे घोडबंदर मार्ग येऊ शकता. आणि खूप छान, असं काही रिस्की वॉटरफॉल नाही आहे. तुम्ही वन डे येऊन इथे एन्जॉय करू शकता. संडेला तर खूप गर्दी होती, खूप. लास्ट टाइम आम्ही जे म्हटलं ना की आम्ही इथे येऊन गेलो, तर तेव्हा इथे वनरक्षक जे वनविभाग खात्यातले इथे गार्ड्स बसवले होते, तर त्यांनी अलाउड नाही करत होते. तर त्या दिवशी गटारी होती. सो ह्याला म्हटलं आपण एक वीकडेजमध्ये जाऊन बघूया प्रणयला. तर आता आम्ही निघालो आहे. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, पीस आउट.